श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 9 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 सॉल्व. आता त्यामध्ये दिलेला आहे आपल्याला 2 नंबर्स दिलेले आहेत, त्याचे डिव्हिजन करायचे आहे. ओके, आता प्रॅक्टिस सेट 8 मध्येही आपण बघितलं होतं, पण त्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं आणि मल्टिप्लिकेशनमध्ये जे रूल्स म्हणजे येतात तेच आपल्याला डिव्हिजन करताना येतात. म्हणजे जसं की आता बघा, 2 नंबर्स जर निगेटिव्ह असतील, समजा हे 2 नंबर्स निगेटिव्ह असतील, तर येणारा ॲन्सर असणार आहे पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे आणि प्लस प्लस हे जर असे असतील तर येणारा ॲन्सरही येणार आहे पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे सेम साईन असेल तर येणारा ॲन्सर येणार आहे पॉझिटिव्ह. आणि तेच जर साईन चेंज झालं, मायनस प्लस असं जर साईन झालं तर येणारा ॲन्सर निगेटिव्ह येणार आहे. किंवा प्लस आणि मायनस या दोन्हींचं डिव्हिजन जर झालं तर येणारा ॲन्सर येणार आहे ते मायनस येणार आहे. ओके, आता आपण हे सॉल्व करायला सुरुवात करूया. आता इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे, -96 डिवायडेड बाय 16. आता आपल्याला हे लिहिताना कसं लिहायचं असतं, तर हे असं अपॉनमध्ये लिहायचं असतं. ओके, -96 अपॉन 16. आता तुम्ही बघितलं तर आपल्याला हे आधी बघायचं की आपण डिवाइड कोणत्या नंबरनं करू शकतो. आता वरती 96 आलेलं आहे, खाली 16 आलेलं आहे, तर 16च्या टेबलमध्ये 96 येते. ओके, म्हणजे डायरेक्ट 16 भाग जातो. 16 6 96. ओके, म्हणजे आपण काय करायचं आहे, इथं 96 आधी लिहायचं आहे, डिवायडेड बायचं साईन द्यायचं आहे आणि डायरेक्ट 16 भाग जातोय, त्यामुळे आपल्याला इथंही 16 लिहायचं आहे. ओके, आणि 16 6 96 राईट, 96 आहे इथं, त्यामुळे इथं 6 येणार आहे आणि इथं 16 1 16, त्यामुळे इथं 1 येणार आहे. ओके, मायनसचं साईन इथं आहे, त्यामुळे मायनसचं साईन द्यायचं आहे. आणि आता -6 अपॉन 1 आलं, त्यामुळे ॲन्सर फक्त काय येणार आहे, -6 येणार आहे. राईट. आता सेकंड बघा, 98 डिवायडेड बाय -28. ओके, म्हणजे आपल्याला लिहिताना काय, आता हे 98 अपॉन -28 लिहायचं आहे. आता तुम्ही बघितलं तर हे कोणत्या सेम टेबलमध्ये कोणत्या येतं, म्हणजे आपण कोणत्या नंबरनं डिवाइड करू शकतो, तर ज्या टेबल्समध्ये हे नंबर्स येतात ते. राईट, म्हणजे हे तुम्ही बघितलं तर हे 14च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात. 14 2 28 होते आणि 14 7 98 होते. ओके, म्हणजे 98 डिवायडेड बाय आपल्याला काय करावं लागणार आहे, 40. आणि इथं काय करावं लागणार आहे, 28 डिवायडेड बाय 14. का तर आपल्याला हे दोन्ही नंबर्स 14नं डिवाइड करायचे आहेत, मग आपल्याला ॲन्सर येणार आहे. ओके, आणि 14 7 98 आणि 14 2 28. ओके, आणि इथं आता तुम्ही बघितलं तर मायनसचं साईन आहे इथं खाली, पण ते आपल्याला देताना ॲन्सरमध्ये वरती द्यायचं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे, -51 डिवायडेड बाय 68. -51 डिवायडेड बाय 68. आता तुम्ही हे नंबर्स बघितले तर कोणत्या टेबलमध्ये येतात, तर 17च्या. त्यासाठी तुम्हाला टेबल्स आहेत ते एकदम परफेक्ट लिहणं पाहिजे. 2 to 20 पर्यंतचे किमान तरी टेबल्स तुम्हाला लिहणं पाहिजेतच. ओके, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येतं की हे म्हणजे कोणत्या टेबलमध्ये दोन्ही नंबर्स येतात. आता इथं तुम्ही बघितलं तर 17 3 51 होणार आहे आणि 17 4 68 होणार आहे. राईट, म्हणजे ह्याला भाग आपण कशानं घालवू शकतो, 17. ओके, त्यासाठी आपल्याला फर्स्ट हे काय लिहायचं आहे. आणि 17 3 51 म्हणजे 3 आलेलं आहे. राईट, आणि 17 4 68 म्हणजे इथं काय आलेलं आहे, 4 आलेलं आहे. राईट. आता नेक्स्ट बघा, 38 डिवायडेड बाय -57. 38 डिवायडेड बाय -57. आता हे नंबर्स कोणत्या टेबलमध्ये येतात, तुम्ही बघितलं तर 19च्या येतात. राईट, 19 2 38 होते, 19 3 57 होते. ओके, म्हणजे आपण इथं लिहून घेऊया अगोदर 38 डिवायडेड बाय 19 आणि इथं काय 38 डिवायडेड बाय 19 आणि 19 2 38, त्यामुळे 2 आलेला आहे आणि 19
3 2 मिनिटं, मी इथं 57 लिहायचं आहे, राईट. 57. 19 3 57, त्यामुळे इथं 3 आलेलं आहे आणि इथं मायनसचं साईन आहे आणि इथं डिनॉमिनेटरला मायनसचं साईन आलेलं आहे. आपल्याला ॲन्सरमध्ये काय वरती लिहायचं आहे न्यूमॅरेटरला -2/3 आपलं काय ॲन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा आता -85 डिवायडेड बाय 20. ओके, -85 डिवायडेड बाय 20. आता तुम्ही बघितलं तर हे सेम नंबर्स कोणत्या टेबलमध्ये येतात, लास्टला 5 आणि 0 आलेलं आहे. ओके, 15च्या टेबलमध्ये येऊ शकत नाहीत, 5च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर्स येतात, राईट. म्हणजे आपण आता 5नं याला डिवाइड करायचं आहे दोन्ही नंबर्सला. आणि एवढं लक्षात ठेवायचं की दोन्ही म्हणजे एकच नंबर पाहिजे की ज्यानं आपण डिवाइड करायचं आहे. इथं आपला 5 आलेला आहे, राईट. आता बघा 5 1 5, 8मधून 5 गेले 3, नेक्स्टचा नंबर 5 म्हणजे 35 झालं आणि 5 7 35 आणि 5 4 20. ओके, आता इथं मायनसचं साईन असल्यामुळे आपल्याला काय मायनसचं साईन द्यायचं आहे, राईट. आता नेक्स्ट बघा -150 डिवायडेड बाय -25. -150 डिवायडेड बाय -25. आता तुम्ही बघितलं तर हे दोन्ही 25च्या टेबलमध्ये आहेत. 25 1 25 आणि 25 कितीच होणार आहे बघा, 25 6 150, राईट. म्हणजे आपल्याला 25नं या दोन्ही नंबर्सला डिवाइड करायचं आहे. -25 डिवायडेड बाय 25 म्हणजे आता 25 6 150 झाले, त्यामुळे इथं 6 येणार आहे आणि 25 1 25 झालेलं आहे, राईट. पण आपल्याला तुम्ही बघितलं तर इथं मायनसचं साईन आहे, पण वरती खाली दोन्ही ठिकाणी आहे, राईट. त्यामुळे हे जे साईन असतं त्या हे साईन कॅन्सल होणार आहे आणि फक्त 6 येणार आहे. निगेटिव्ह असेल तर येणारं आन्सर पॉझिटिव्ह असतं. ओके, आता नेक्स्ट बघा 100 डिवायडेड बाय 60. 100 डिवायडेड बाय 60. आता तुम्ही बघितलं तर हे कसं होतं आहे, 20च्या टेबलमध्ये दोन्हीही येत आहे, राईट. 20च्या म्हणजे 25चं 100 होणार आहे आणि 23चं 60 होणार आहे. म्हणजे डायरेक्ट 20नं डिवाइड झालेलं आहे. ओके, डिवायडेड बाय 20 आणि 25चं 100 म्हणजे 5 इथं येणार आहे आणि 23चं 60 म्हणाल्यानंतर इथं 3 येणार आहे. आपल्याला साईन कोणतंच नाही, त्यामुळे ॲज इट इज हेच ठेवायचं आहे. आता नेक्स्ट बघा 9 डिवायडेड बाय -54 म्हणजे आपल्याला हे आता अपॉनमध्ये असं लिहून घ्यायचं आहे. ओके, आणि 9 1 9 आणि 9 6 54 होतं आहे, त्यामुळं 9नं डिवाइड होतो हा नंबर आहे तो. आणि -54 डिवायडेड बाय 9, राईट. म्हणजे 9 1 9 म्हणजे 1 येणार आहे आणि 9 6 54, त्यामुळे इथं 6 येणार आहे आणि मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनसचं येणार आणि आपल्याला देताना इथं ॲन्सरमध्ये वरती द्यायचं आहे, राईट. आता नेक्स्ट बघा काय आहे 78 डिवायडेड बाय 78 डिवायडेड बाय 65. 78 डिवायडेड बाय 65. ओके, आता तुम्ही बघितलं तर हे कोणत्या टेबलमध्ये दोन्ही नंबर्स येतात, डिवाइड कोणत्या नंबरनं करू शकतो तर 13च्या, राईट. 13 6 78 आणि 13 5 65, त्यामुळे 78 डिवायडेड बाय 13 आणि काय नंबर कोणता खाली आहे 65 डिवायडेड बाय 13. ओके, आणि 13 6 78, त्यामुळे इथं 6 येणार आहे आणि 13 5 65 म्हणजे इथं 5 येणार आहे. ओके, आपलं हे ॲन्सर येणार आहे. नेक्स्ट बघा आता काय आहे -5 डिवायडेड बाय -315. आता फर्स्ट आपण हे काही नंबर्स लिहून घेऊया आणि हे दोन्हीकडेही म्हणजे वरती आणि खाली साईन आलेला आहे, त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहे. आणि आपण कशानं ह्याला आता 5 वरती आहे, 5नं खालच्या नंबरलाही डिवाइड होतं आहे, त्यामुळं 5नं आपल्याला काय हे डिवाइड करायचं आहे दोन्ही नंबरला. आणि 315
डिवायडेड बाय 5. ओके, म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 5 1 ज 5 आणि 5 6 ज 30. राईट, 5 6 ज 30 1 राहणार आहे. नेक्स्टचं 5 म्हणजे 15 आणि 5 3 ज 15 म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 1/63. ओके, आता हे सॉल्व करण्याची आपली काय अजून एक मेथड आहे. आता समजा फर्स्ट मी नंबर हा घेतला -96 डिवायडेड बाय 16. ओके, लिहिताना आपल्याला काय 96/16 असं लिहायचं आहे. तुम्ही बघितलं तर आपण ह्याला कशानं 2 न डिवाइड करू शकतो. ठीक आहे, आता 4 न पण करू शकतो. आपण 4 न घेऊया. 4 4 ज 16. राईट, 4 2 ज 8 1 राहणार. नंतर 16 म्हणजे किती होणार आहे 4 4 ज 16. ओके, म्हणजे आपलं काय आलं 24/4. आणि आता तुम्ही बघितलं तर इथं डायरेक्ट भाग जातोय. 4 1 ज 4 4 6 ज 24 म्हणजे येणारे आन्सर आलेला आहे 6. राईट, आपण ह्या पद्धतीनंही करू शकतो आणि मी वरती दिलेली आहे त्या पद्धतीनंही करू शकतो. पण मला वाटतं की तुम्ही टेबल्स लर्न करून ही वरची जी पद्धत केलेली आहे ते करावं. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2, write 3 divisions of integers such that the fractional form of each will be 24/5. आपल्याला असे 3 डिव्हिजन्स काढायचे आहेत, इंटिजर्स काढायचे आहेत की त्याचा फ्रॅक्शनल फॉर्म आहे 24/5 आला पाहिजे. ओके, म्हणजे आपण डिवाइड करून त्याचा आन्सर आला पाहिजे 24/5. आता फर्स्ट आपल्याला कोणत्या नंबरचं 24/5 ह्या नंबरचं काढायचं आहे. म्हणजे फ्रॅक्शनल फॉर्म लास्टला हा आला पाहिजे. ओके, आता त्याचं फर्स्ट आपण 24 डिवायडेड बाय 1 म्हणजे इंटू 1 जर केलं म्हणजे दोन्ही नंबरला 1 न जर मल्टिप्लाय केलं तर 24/5 येणार आहे. राईट, म्हणजेच फर्स्ट फ्रॅक्शनल फॉर्म आपला कोणता आला 24 डिवायडेड बाय 5. ओके, आता सेकंड 24 इंटू 2 केलं. ह्या दोन्ही नंबर्सला आपण 2 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे वरती ज्या नंबरला केले त्याच नंबरला आपण खालीही करायचं आहे. 5 इंटू 2 म्हणजेच 24 2 ज काय होतं आहे तर 48 होतं आहे आणि 5 2 ज 10 होतं आहे. राईट, आणि ह्याचं बघा आता आपण ह्याचं डिव्हिजन केलं तर हाच नंबर येणार आहे आणि तेच आपल्याला काढायचं आहे. राईट, म्हणजेच ह्याचं सेकंड काय आला फॉर्म तर 48 डिवायडेड बाय 10. आता थर्ड आपण 24 इंटू 3 घेऊ. ओके, आणि इथं काय घेऊ 5 इंटू 3 सेम नंबर्स फक्त घ्यायचे आहेत. आणि 24 3 ज किती होतं आहे 72. राईट, आणि 5 3 5 ज 15 म्हणजे इथं 15 येणार आहे. म्हणजेच थर्ड फॉर्म कोणता आलेला आहे 72 डिवायडेड बाय 15. ओके, आता असे आपण कितीतरी नंबर्स घेऊ शकतो. फक्त वरती काय करायचं आहे वरती ज्या नंबरनं मल्टिप्लाय केलेला आहे त्याच नंबरनं खाली करायचं आहे. म्हणजे येणारं आन्सर असणार आहे ते फ्रॅक्शनल फॉर्म हाच असणार आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, write 3 divisions of integers such that the fractional form of each will be -5/7. आता हाही क्वेश्चन नंबर 2 सारखाच आहे. आपल्याला 3 डिव्हिजन्स आपल्याला काढायचे आहेत ती म्हणजे इंटिजर्स काढायचे आहेत की ज्याचा फ्रॅक्शनल फॉर्म प्रत्येकाचा असणार आहे तो -5/7. ओके, आता -5/7 हा फ्रॅक्शनल फॉर्म पाहिजे. त्याचा आता आपण एक एक बघूया. म्हणजे वरती ज्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे त्याच नंबरनं खाली मल्टिप्लाय करायचं म्हणजे येणारं आन्सर सेम तेच असणार आहे. ओके, आता मी इथं कोणता आता आपण घेऊ 3 न घेऊ फर्स्ट. आता 7 इंटू 3 म्हणजे सेम नंबरनं डिवाइड केलं. 5 3 ज 15 -15/7 3 ज 21. ओके, त्यामुळे इथं 21 आलं. आता सेकंड आता -5 इंटू 4 न घेऊ आपण. ओके, आणि 7 इंटू 4 सेम नंबरनं फक्त घ्यायचं आहे. आणि 5 4 ज 20 आलं. आता मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनसचं साईन आपल्याला द्यायचं आहे. आणि 7 4 ज 28. आता थर्ड फॉर्म आपण घेऊ -5 इंटू 5 आणि 7 इंटू 5. ओके,
5 5 25 आणि 7 5 35. आता इथं मायनसचं साईन आहे, मायनसचं आपल्याला साईन द्यायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला कोणताही इथं फ्रॅक्शनल फॉर्म जर काढायला दिला तर आपल्याला काय करायचं आहे, जे नंबर्स आहेत त्याला वरती आणि खाली सेम नंबरनं आपल्याला काय डिवाइड करायचं आहे, म्हणजे काय आपल्याला तर आन्सर भेटते. ओके, आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4, द फिश इन द पॉन्ड बिलो कॅरी सम नंबर्स. म्हणजे आपल्याला इथं काय फिश टँक दिलेला आहे. ओके, त्यामधील नंबरही दिलेले आहेत. चूज एनी 4 पेयर्स अँड कॅरी आउट 4 मल्टिप्लिकेशन विथ दोज नंबर्स. मग आपल्याला काय करायचं आहे, तर 4 पेयर चूज करायचे आहेत ह्यामधले आणि त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. नाव चूज 4 अदर पेयर्स अँड कॅरी आउट डिव्हिजन्स विथ दीज नंबर्स. आणि आपल्याला अजून दुसरे 4 पेयर चूज करायचे आहेत आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला दाखवलेले आहेत बघा, -13 इंटू -15 किती झालेलं आहे, तर 195. तसंच आता डिव्हिजनही इथं दाखवलेलं आहे, -24 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू -8/3 झालेलं आहे. ओके, आपण ह्या पद्धतीनं काय आता हे सॉल्व करूया. आता तुम्ही बघितलं तर आपण आता हे असे कोणते नंबर्स घेऊ शकतोय. आता बघा, आपण इथं -13 इंटू आता -24 हे नंबर्स घेतले, म्हणजे आपण आपल्या इच्छेनं कोणतेही पेयर घेऊ शकतो. आता फर्स्ट आपण मल्टिप्लिकेशनचं करू. ओके, -13 इंटू -24 घेऊ. बघा आता फर्स्ट काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. त्यामधील फर्स्ट घेते मी नंबर कोणता, -13 इंटू -24. आता मायनस मायनसचं साईन आहे त्यामुळे येणारं प्लसचं असणार आहे आन्सर. राईट, आता हे दिलं नाही तरी चालतंय. आणि 13 4चं किती होतं आहे, 52, म्हणजे 2 येणार आहे. 5 कॅरी ओव्हर, 13 2चं 26 आणि 5 कॅरी ओव्हरचा म्हणजे किती आलं, 312 ह्याचं आन्सर आलं. ओके, आता आपण सेकंड पेयर घेऊ. आता ह्यामधली फिश टँकमधलीच आपल्याला काय पेयर घ्यायची आहे. ओके, आता मी घेते -15 इंटू -8. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं बघा किती येते, तर 15 8चं 120. राईट, आता थर्ड पेयर आपण घेऊ ह्यामधीलच, 41 इंटू 13. ओके, आता 13 1चं 13, 3 1 कॅरी ओव्हर आलं. 13 4चं 52 आणि 1 कॅरी ओव्हरचं म्हणजेच किती आलं, तर 53 आलेलं आहे. ओके, आता इथं प्लस प्लस असल्यामुळे येणारे आन्सर ही प्लसमध्ये असणार आहे. राईट, आता 4 आपण बघूया, -27 इंटू 12. आता मी हे नंबर घेते, ठीक आहे. आणि 12 7चं किती होणार आहे, तर 84. 4 होणार, 8 कॅरी ओव्हर गेलं आणि 12 2चं 24 कॅरी ओव्हरचं 8 प्लस करून किती 32 आलं. पण इथं आता एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह नंबर आहे त्यामुळे येणारं आपलं आन्सर आहे ते निगेटिव्हमध्ये येणार आहे. ओके, आता मल्टिप्लिकेशनच्या 4 पेयर झाल्या, आता आपण डिव्हिजनच्या 4 पेयर करू. डिव्हिजनच्या 4 पेयर करायचे आहेत आपल्याला. आता फर्स्ट त्यामधील आपण बघूया, तर एकदम सोपी बघा कोणती पेयर आहे. -27 आणि 9 घेतलं तर 9नं डायरेक्ट डिवाइड करू शकतो. ओके, -27 डिवायडेड बाय 9 आणि इथं काय डायरेक्ट 9नं डिवाइड होणार आहे दोन्ही नंबरला. ओके, 9नं डिवाइड होते, म्हणजेच 9 3चं 27 -3 आलं आणि इथं 9 1चं 9 म्हणजेच काय -3 आलेलं आहे. आता सेकंड पेयर आपण कोणती घेऊ, -24 अपॉन आपण डिवायडेड बाय काय 12 घेऊ, म्हणजे 12नं डायरेक्ट इथं डिवाइड होतं. ओके, का तर 12 1चं 12, 12 2चं 24 म्हणजे 12नं डिवाइड होतं. ओके, डिवायडेड बाय 12. 12 2चं 24, मायनसचं साईन आहे, मायनसचं साईन द्यायचं आहे आपल्याला आणि 12 1चं 12. राईट, म्हणजेच -24 डिवायडेड बाय 12. यस, बरोबर आहे, मायनसचं साईन आहे आणि म्हणजेच आपला आन्सर येणार काय निगेटिव्ह -2 येते.
आता थर्ड पेअर बघा, आता कोणती घेऊ आपण? 8, राईट. 8 मायनस आहे, -8 अपॉन -18. आता दोन्ही नंबर्स आहेत ते निगेटिव्ह नंबर आहेत, राईट. त्यामुळे हे 2 डिवाइड होत असणार आहेत. 2 डिवाइड होतात. आपण काय 2 घेऊ यार, डिवायडेड बाय 2 करू. -18 डिवायडेड बाय 2 आणि 2 4 8 होणार आहे, राईट. आणि 2 9 18. आता मायनस मायनसचं साईन असल्यामुळं दोन्ही काय कॅन्सल होणार आहेत आणि ॲन्सर फक्त काय पॉझिटिव्ह येणार आहे. ओके. आता फोर्थ पेअर बघा. फोर्थ पेअर आपण घेऊ -15 अपॉन 12. आता तुम्ही हे दोन्ही नंबर्स बघितले तर कोणते येतात? तर 3 डिवाइड होणारे येतात, राईट. 3 4 12 आणि 3 5 15. म्हणजे आपण 3 ह्या दोन्ही नंबरला डिवाइड करूया. डिवायडेड बाय 3. 3 किती झालं? 3 5 15 आणि 3 4 12. ओके. आता बघा आपल्या इथं मायनसचं साईन आहे, त्यामुळे आपल्याला इथंही मायनसचं साईन द्यावं लागणार आहे. ओके. आता आपले असे मल्टिप्लिकेशनचे 4 पेअर झालेले आहेत आणि डिव्हिजनचे 4 पेअर झालेले आहेत. ओके. तर स्टुडंट्स बघा आपले प्रॅक्टिस सेट 9 शिकून काय फुल सॉल्व झालं आहे. ओके. आणि असेच माझे पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी आणि आधीचेही व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.